नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहेत सर्वजण? आशा करतो की सर्वजण चांगलेच असणार। तर आपण या व्हिडिओमध्ये DRDO सिलेक्शन प्रोसेसबद्दल माहिती घेणार आहोत, जे की भरपूर साऱ्या कमेंट्स वगैरे होतात। तर मेनली आपण ITI इलेक्ट्रिशियनबद्दल या ठिकाणी माहिती घेत आहोत। तर यामध्ये DRDO मध्ये सिलेक्शन प्रोसेसमध्ये मेनली 3 एक्झाम त्या ठिकाणी आहेत, म्हणजे 3 स्टेज प्रोसेस आहे। त्याच्यामध्ये टियर 1 एक्झाम, टियर 2 आणि तिसरी जी असणार आहे ती ट्रेड टेस्ट असणार आहे। तर त्यामध्ये जी टियर 1 एक्झाम आहे, तर टियर 1 मध्ये नॉन टेक्निकल सिलेबस म्हणजेच त्याच्यामध्ये 4 विषय असतील। जनरल सायन्स, नंतर जनरल इंग्लिश, सायन्स म्हणजे सामान्य विज्ञान, नंतर इंग्लिश, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड म्हणजे संख्यात्मक योग्यता म्हणजे गणित, आणि नंतर लॉजिकल रिझनिंग। ठीक आहे, म्हणजेच बुद्धिमत्ता चाचणी, असे 4 विषय असणार आहे। तर यामध्ये जे आहे तर जनरल सायन्सचे 40 प्रश्न 40 मार्कासाठी असेल, इंग्लिशचे 30 प्रश्न 30 मार्कासाठी असेल, नंतर गणिताचे 40 प्रश्न 40 मार्कासाठी असेल, आणि बुद्धिमत्ताचे 40 प्रश्न हे 40 मार्कासाठी असेल। असे त्या ठिकाणी 150 प्रश्न असतील, 150 प्रश्न असतील, त्याला 150 गुण असतील, आणि जो टाईम त्या ठिकाणी असेल तो 120 मिनटं त्या ठिकाणी असेल। तर अशा प्रकारे टियर 1 एक्झाम त्या ठिकाणी असेल। आणि याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग जे असणार आहे तर 1/4 म्हणजे 0.25 आपली निगेटिव्ह मार्किंग असणार आहे। ठीक आहे, आता बऱ्याच एक्झामला निगेटिव्ह मार्किंग शक्यतो असते। मग यामध्ये टियर 1 एक्झाम झाल्यानंतर जो काही तुमचा स्कोर येणार आहे, तर जेवढ्या जागा असतील तर एकाच 15 पट म्हणजे 15 पट उमेदवार हे टियर 2 एक्झामसाठी घेतले जातील। टियर 2 साठी तर जी स्टेज 2 आहे म्हणजे टियर 2 एक्झाम आहे, तर स्टेज 2 मध्ये तुम्हाला त्या ठिकाणी 2 टेस्ट आहे। एक आहे पर्सनॅलिटी टेस्ट, म्हणजे ती एक 5-10 मिनिटाची असते, तर ती जनरल असते, आणि त्यामध्ये दुसरा जो पार्ट आहे तर तो म्हणजे टेक्निकल टेस्ट। तर त्यामध्ये पूर्ण आपले इलेक्ट्रिशियन म्हणजे जो काही ट्रेड असेल तर त्या ट्रेडच्या संबंधित प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातील। तर यामध्ये 120 प्रश्न विचारले जातील टेक्निकलचे म्हणजे ट्रेड थेअरीचे, आणि त्याला 120 मार्क असतील, आणि निगेटिव्ह मार्किंग ही 1/4 त्या ठिकाणी असेल। तर अशा प्रकारे तो एक्झाम राहील। तर जे उमेदवार आता मिनिमम टियर 1 एक्झामसाठी मिनिमम ओपन, OBC आणि EWS साठी कमीत कमी 40% गुण मिळाले पाहिजे, आणि SC ST PWD साठी कमीत कमी 35% मार्क्स त्या ठिकाणी मिळाले पाहिजे। हे झाले कमीत कमी मार्क्स, पण जे तुमचा कट ऑफ लागेल तो एकाच 15 पट विद्यार्थीनुसार लागेल, म्हणजे त्यापेक्षा जास्तच हाय कट ऑफ त्या ठिकाणी लागेल। त्यामुळे जास्तीत जास्त मार्क घेण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करायचा आहे। टियर 1 एक्झाम मी झाली, नंतर टियर 2 एक्झाम आधी मग झाल्यानंतर मग टियर 2 एक्झामसाठी बोलवले जाईल। नंतर मग जी टेस्ट होईल टियर 2 म्हणजे ट्रेड थेअरीवर जी टेस्ट होईल 120 प्रश्न 120 गुण, तर त्यामधून मग ट्रेड टेस्टसाठी एक जागेसाठी 8 उमेदवार निवडले जातील, म्हणजे जे टॉपचे 8 उमेदवार असतील कॅटेगरीनुसार, तर त्या ठिकाणी 8 पट उमेदवार हे ट्रेड टेस्टसाठी बोलवले जातील व त्यांची ट्रेड टेस्ट घेतल्या जाईल। आता ट्रेड टेस्ट ही फक्त क्वालिफाईंग नेचरची आहे, म्हणजे ट्रेड टेस्टचे मार्क्स फायनल मेरिट बनवताना धरले जात नाही, परंतु ती टेस्ट आपल्याला पास करणं महत्त्वाचं आहे। तर त्यामध्ये तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेजबद्दल वगैरे विचारले जाईल, इन्स्ट्रुमेंटबद्दल वगैरे ट्रेड टेस्ट घेतली जाईल। वाटल्यास त्याबद्दल आपण डिटेलमध्ये दुसरा व्हिडिओ बनवू। आणि मग नंतर जे उमेदवार ट्रेड टेस्ट पास होतील म्हणजे क्वालिफाय करतील, तर त्यांचं सेकंड टेस्टमध्ये जे मार्क्स मिळालेले आहे, म्हणजे ट्रेड टेस्टमध्ये जे टियर 2 मध्ये जेवढे मार्क्स मिळालेले आहे, तर त्या मार्काच्या मेरिटनुसार त्या ठिकाणी निवड केली जाईल। तर अशा प्रकारे ही DRDOची निवड प्रक्रिया या ठिकाणी आहे। आणि DRDOचे जे काही ऑफिस असेल त्या ठिकाणी पोस्टिंग त्या ठिकाणी असणार आहे। तर ही होती आपली DRDOची सिलेक्शन प्रोसेस। आणि बघा, याची जी परीक्षा होणार आहे तर सेंट्रल लेवलचा असल्यामुळं इथं इंग्लिश आणि हिंदी भाषेतच परीक्षा होणार आहे, कारण काही जण विचारत होते की मराठीसुद्धा चालते का, तर ही एक्झाम जी आहे तर इंग्लिश आणि हिंदी ह्या भाषेमध्येच या ठिकाणी असणार आहे। आणि यासाठी जी एक्झाम फीस आहे तर UR OBC EWS 100 रुपये आहे, पण 500 रुपये ते एक्स्ट्रा घेत आहे, म्हणजे 600 रुपये फीस आहे, परंतु त्यातील 500 रुपये तुम्हाला रिटर्न भेटणार आहे, रिफंडेबल फीस आहे।
मग तुम्ही एक्झाम जर दिली तर तुम्हाला 500 रुपये वापस मिळणार आहे. त्यामुळं फॉर्म भरू शकता. आणि SC ST PWDसाठी तर फीस माफ आहे, परंतु 500 रुपये हे भरायचे आहेत. ते 500 रुपये नंतर वापस येणार आहे. मुलींसाठी सुद्धा 500 रुपये फीस आहे आणि ती फीस नंतर एक्झाम झाल्याच्या नंतर वापस येणार आहे. त्यामुळं ज्यांना फॉर्म भरायचा असेल आणि कोणी इच्छुक असेल तर तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म भरू शकता. जसं इलेक्ट्रिशियन ट्रेडच्या जागा आहेत तशा इतर ट्रेडच्या सुद्धा तेच क्रायटेरिया आहे टेक्निशियन या पोस्टसाठी. तर त्यानुसार तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म भरू शकता. ठीक आहे. जर अजून तुमचे काही प्रश्न असतील या संबंधित तर तुम्ही कमेंट्स करा. त्यावर आपण एक दुसरा व्हिडिओ त्या ठिकाणी घेऊन येऊ. तुमचे कमेंट्स वगैरे वाचून आपण एक दुसरा व्हिडिओ त्या ठिकाणी घेऊन येऊ. ठीक आहे. तर थँक्यू.